आज आपण मेथीच्या वड्या कशा करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। आपण 2 वाटी मेथी चिरून घेतली आहे बारीक, त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर आणि 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। मीठ, धनिया पावडर, जिरा पावडर, हळद आणि मिरची पावडर। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया मिश्रण। जर तुम्हाला असं वाटलं की बेसन पीठ आपल्याला कमी वाटते तर तुम्ही अजून 1-2 चमचे त्यामध्ये ॲड करू शकता। आता त्यामध्ये आपण मीठ घेऊया पहिले, कारण की मिठाने पाणी सुटतं म्हणून आपण प्रथम मीठ घेणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। आता हे आपण एकत्र करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, जास्त नाही टाकायचं, नाहीतर ते एकदम पातळ होऊन जाईल। आपल्याला घट्ट मळायचं, जसं आपण कणिक मळतो त्यापेक्षाही घट्ट। अशा प्रकारे आता आपण ह्याचा एक गोळा मळून घेतलेला आहे। आता आपण त्याची वडी करून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता। मी आता असेच एकच गोळा हे केलेला आहे, ते आपण शिजवून घेऊया आता चाळणी। जसं तुम्ही कोथिंबीरच्या वड्या शिजवता, पालकच्या वड्या, आपण ह्याच्या रेसिपी केलेल्या आहेत। कोबीची वडी आपण ह्याची रेसिपी आधीच यूट्यूबवर दाखवली आहे। त्याच प्रकारे आपण हे शिजवून घ्यायचे। हे पहा, अशा प्रकारे आता आपण हे ठेवलेलं आहे वाफेवर। आता ह्याला 15 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आणि मग गॅस बंद करायचा आहे। हे पहा, हे किती व्यवस्थित शिजलेले आहे, असं व्यवस्थित आपल्या हातालाही चिटकत नाहीये। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता हे थोडं थंड करून घेऊया, मग आपण ह्याच्या वड्या कट करू। आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत। आता आपण हे कट करून घेऊया। मी मधून एकाचे 2 करून घेते आणि मग कट करते। बघा किती व्यवस्थित अशा वड्या तयार झाल्यात आपल्या। आता आपण ह्या फ्राय करून घेऊया। मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपण ह्या व्यवस्थित दोन्ही बाजूनी क्रिस्पी अशा फ्राय करून घेऊया। किती व्यवस्थित आता आपल्या ह्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्या मेथीच्या कुरकुरीत वड्या खाण्यासाठी तयार आहेत। नेहमी आपण कसं कधी कोथिंबीरच्या वड्या, कोबीच्या वड्या किंवा कांदा भजे, बटाटा भजे, आपण ह्या प्रकारचेच भजे करतो। आता मेथी या थंडीच्या दिवसात जास्त येते आणि ती शरीराला पण चांगली असते खाण्यासाठी। मग तुम्ही नेहमी मेथीची भाजी करून कंटाळला असाल तर अशा प्रकारे वड्या करून तुम्ही खाऊ शकता।